पाऊस पडतोय मॅडम. तुमच्याकडे पडायला लागलाय मग तळोजाला, पाठवून द्या. हो. मग तळोजाला भरपूर पडतोय. हो, तुमच्याकडे पडायला तुमच्याकडे लागला की भरपूर आहे. आमच्याकडे येतोय. ओके. अरुणाचल चल अरुणाचल त्यामध्ये सगळं चलो एवढं जोरदार हे क्लॅपिंग आलेलं आहे करणार आहोत हिवाळ्यामध्ये. आपण चला आजचे स्पीकर धनाजी सरांसाठी, कारण मनावर आपण ऐकणार आहोत. सगळ्यात मेन महत्वाचं आहे की हे सगळ्यांच्या बाबतीत दुर्लक्षित आहे. पण दुर्लक्षित आपण कसं समजायचं, तर पहिला मला तरी असं वाटतं कोल्हापूर जिल्ह्यात एकच डॉक्टर होते चौगुले म्हणून. पण त्याच्यानंतर आजकाल एवढे हॉस्पिटल झालेत, सायकोलॉजिस्ट एवढे आलेत, बर त्याच्यानंतर काउन्सिलिंग करणारे अजून वेगळे हे आहेत. हे सगळे एवढं वाढले ना, मनाचे आजार कमी करणं. आणि सहज सहज आपण बोलून जातो, टेन्शन कमी करा. कसं करायचं, तर कोणतरी विश्लेषण करा. टेन्शन कसं कमी करायचं. एक गेलं की दुसरं येतंय, दुसरं गेलं की तिसऱ्याची माळच असत्या. पण त्याच्यावर काम करायला मन स्ट्रॉंग बनवावं लागतं, मनावर काम करावं लागतं. आणि मनावर काम करायचं म्हणजे कुठं, ह्या बोटावर काम करायचं तरी दिसायला तरी लागलंय. आता हे मनावर काम करायचं आणि ते टेन्शन कमी करायचं. कारण ताण तणाव बॉडीवर असणार आहे म्हणून आपण जिवंत आहोत, पण त्याचं मॅनेज करावं लागतं, त्याला मेंटेन करावं लागतं आणि ते स्किल शिकावं लागतं. पण स्किल शिकण्यानंतर पहिल्यांदा त्याला जाणून घेऊ आपण, ज्याचं बघा ना, ज्याचं अस्तित्व. ठीक आहे ना. कसलं भारी का बोलतात ना तुम्ही, काय बोलता सगळंच कळतंय आम्हाला इकडं. त्यामुळे म्यूट करा, नाहीतर तुमच्या घरातल्या खाजगी गोष्टी पण कळतील. कुठल्या डब्यात पैसे ठेवलाय ते पण कळलं आम्हाला. हा, कुठल्या डब्यात पैसे ठेवला, काय केला हेही कळेल. त्याच्यामुळं म्यूट करून बोला. हा, तर आपण ना हेच अस्तित्व जाणवतं, पण ते डोळ्याला दिसत नाही. अशा मनाबद्दल आपण ऐकणार आहोत धनाजी सरांच्याकडं. धनाजी सर योग शिक्षक आहेत, शिक्षक आहेत. स्वतःच्या मनावर काम करून स्वतःचा डायबिटीस शॉर्ट मध्ये एक्सपिरियन्स पण सांगा. कारण काय की ठरवल्यानंतर काय होतं आणि मनाला मनावर घेतल्यानंतर काय होतं, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे धनाजी सर. जोरदार क्लॅप करू आपण धनाजी सरांसाठी. कंटिन्यू सर. सुमित सर ऑल म्यूट टाका, नाहीतर आपल्याला लई काम वाढतंय माहितीये. हे कोण काय मीच टाकू. टाकलं ते अनम्यूट करा सर. सर्वांना शतायुषी सकाळ. आपण मनाला मनावरती घेतल्यानंतर अनेक गोष्टी सहज साध्य होऊ शकतात, परंतु त्या मनापर्यंत जाऊन पोहोचत असताना प्रथमतः आपणाला मन ही संकल्पना, जसं पहा सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जय पराजय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तसं आपल्या जीवनामध्ये शरीर आणि मन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अंशतः आपलं जे मन आहे ते मनच सगळ्या गोष्टी हँडल करत असते आणि शरीर त्याला प्रतिसाद देत असते. रस्त्यातून जात असताना आपण मंदिराकडे जायचं काय मंदिराच्या दुकानाकडे जायचं, हे देखील आपलं मनच ठरवत असतंय आणि त्याच्या दृष्टिकोनातून आपली पावलं जात असतात. आता मनाला मनावरती घेतल्यानंतर काय होऊ शकते पहा. ह्या जगामध्ये ज्या धनाजी सर म्यूट झालाय तुम्ही. हा धनाजी सर म्यूट काढा. त्या मनाला आपण मनावरती घ्यायला पाहिजे. आता मनाला मनावरती घेणं म्हणजे काय, आपण एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतो, एखाद्या व्यक्तीवरती श्रद्धा ठेवतो आणि जास्तीत जास्त श्रद्धा आणि विश्वास कोणावरती असते पहा, मेजॉरिटी एकतरी डॉक्टर लोकांच्या वरती असतो आणि त्याच्यानंतर दुसरी म्हणजे एखादी सामाजिक चांगली व्यक्ती असेल, साधू संत असतील यांच्यावरती असते. 21 जूनचा दिवस होता
मला वाटते तारीख ती 15 का 19 तारीख होती. आणि डॉक्टरांच्याकडे मी गेलेलो होतो. आणि गेल्यानंतर काय झालं, मी म्हटलं 1 महिनाभर झालं टेम्परेचरच कमी येत नाही. मग डॉक्टरांनी शेवट म्हटलं, "काय नाही आपण शुगर टेस्ट करूया." आणि ज्या शुगरबद्दल गेली अनेक वर्ष माझ्या मनामध्ये कायम स्टडी होती त्याचा. म्हणजे शुगर झाल्यानंतर काय-काय होऊ शकतं? कोणकोणते ऑर्गन्स डॅमेज होऊ शकतात? त्याचा त्रास कोणत्या पद्धतीनं असू शकतो? ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळेला डॉक्टरांच्या बरोबर मी डिस्कस करायचा. आणि डॉक्टर म्हणायचे, "एवढा अभ्यास काही चांगला नव्हे." परंतु घरामध्ये ब्रदरला शुगर होती. त्याच्यानंतर दुसऱ्या ब्रदरला शुगर आहे. त्याच्यानंतर एका भाऊजींना शुगर होती. मामाला शुगर होती. मावशीला शुगर होती. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सतत मी त्याच्यावरती स्टडी आणि शेवटी 16 जूनला मला देखील शुगर येऊन गाठली. 191 होती त्यावेळी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत मी शुगर टेस्ट केली. त्यावेळेला जेवणाच्या अगोदरची जी शुगर होती, ती शुगर होती 179 आणि जेवल्यानंतरची 279. डॉक्टरांना म्हटलं, "एका महिन्यामध्ये ही शुगर कमी यायला पाहिजे. ह्याच्यासाठी काही पण करायला लागलं तरी चालेल." डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे म्हटलं, "घरी जा निवांत, उद्या ये जा" म्हणाले. मग दुसऱ्या दिवशी मी गेलो. त्याच्यानंतर अगोदर मी ऑफलाईन ह्या ग्रुपला 87 फॅमिलीला जॉइन होतो. 2-3 महिने बारवाड्यातनं येऊन मी हे काम म्हणजे केलेलं होतं. त्याच्यानंतर माझे मित्र पण बरेच होते. आम्ही जाऊन करत होतो. परंतु मला काय होतंय, नेहमीप्रमाणे ह्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर मग 1 महिन्यामध्ये माझी शुगर एकदम नॉर्मलला आली आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच महिन्यामध्ये माझ्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या आणि एकावरती एक फ्री म्हणतात, तसं बीपीची गोळी देखील बंद झाली. कारण मी मनाला मनावरती घेतलेलं होतं. आणि मनाला मनावरती घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचा असाध्य रोग असेल, कोणतेही काहीही असू दे, तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळवायचं असेल, एखादी गोष्ट तुम्हाला साध्य करायची असेल, एखाद्या ठिकाणी जाऊन पोहोचायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मनात आणला आणि सबकॉन्शियसनेस माइंडला जर तुम्ही सतत मार्गदर्शन करायला लागला, सूचना द्यायला लागला, तर आपोआपच तुमच्या शरीरामध्ये बदल होतो आणि आपण जी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे, ती गोष्ट आपण सहज आणि सहज साध्य करतो. आता पहा, याच 87 फॅमिलीमधले कितीतरी लोक आहेत, की ज्यांचे अनेक आजार कमी झालेले आहेत. ज्यांचे अनेक आजार बंद झालेले आहेत. ज्यांच्या अनेक गोळ्या बंद झालेल्या आहेत. एकावर एक, एकावर दोन, एकावर 3, 4, 5 परवा तर आपण एक एक्सपिरियन्स ऐकला ताईचा पहा, की त्या ताई सांगत होत्या म्हणजे 5 काय 6 मी मोजलं 5 काय 6 त्यांना प्रॉब्लेम्स होते. त्या सगळे प्रॉब्लेम्स कमी झाले. याचं कारण काय आहे? आपण ह्या गोष्टी मनावरती घ्यायला पाहिजे. आणि मनावरती घेतल्यानंतर हे सगळं होऊ शकतं आणि ज्या दिवशी माझी शुगर एकदम नॉर्मल आली, त्यावेळेला मी साष्टांग नमस्कार घातला ताईंना. डॉक्टरांना तर म्हटलं, डॉक्टरांची माझी काय डॉक्टरांच्या वडिलांपासून मी त्यांचा फॅमिली पेशंट किंवा आमच्या घरातील फॅमिली पेशंट आहेत. त्यांचे वडील देखील एक प्रसिद्ध डॉक्टर होते आमच्या भागामध्ये. मग आपण एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि श्रद्धा ठेवायला पाहिजे. तुम्ही श्रद्धा ठेवून जर काम केला, तर निश्चितच आपल्याला त्याचं फळ मिळू शकतं. आणि आपलं हे जे मन आहे, हे मन काय करत असते पहा, आपल्या शरीराला बरं करण्याचं काम करत असते. आता तुम्ही म्हणाल, डॉक्टर लोक बरे करत नाहीत काय? डॉक्टर लोक देखील बरे करतात. परंतु डॉक्टरांच्या पुढे जाऊन जर तुम्ही तुमच्या मनाला सतत सांगत राहिला, "मी निरोगी आहे. मला कोणत्याही प्रकारचा आजार नाही. मी अतिशय तंदुरुस्त आहे." असं जर सतत तुम्ही सांगत राहिला आणि अशा लोकांच्या सानिध्यामध्ये राहिला, जे लोकं आत्ताच मखदूम सरांनी सांगितलं पहा, हॅपी आणि हेल्दी. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा हॅपी व्हा, आपोआपच तुम्ही हेल्दी व्हाल. ह्या दोन्ही गोष्टी देखील एकमेकावरती अवलंबून आहेत. डॉक्टर लोकांना अनेक गोष्टीचा अनुभव आहे.
परंतु आपण दुसरी गोष्ट काय करतो पहा, आपण आपल्या मनाच्या शक्तीकडे दुर्लक्ष करतो. मग मनाची शक्ती इतकी मोठी असते, की आपण ती जर दुर्लक्षित केली नाही, त्याची जर जोपासना केली, पहा एखादं झाड असते ते आपण झाड लावलेलं असतंय आणि एखादं झाड असतंय, ते झाड नुसतंच आजूबाजूला जिवंत असतंय आणि ज्या झाडाची तुम्ही काळजी घ्याल, ते झाड किती झपाट्यानं वाढत असते पहा. ज्या झाडाला खत घातला, पाणी वेळेवर दिला, त्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या दिला, तसं मनाला ज्या गोष्टी हव्या आहेत, त्या गोष्टी तुम्हाला कोणत्या दृष्टिकोनातून मिळतात? ह्या मॉर्निंग फिल्ड मॉर्निंग फिल्ड स्टेशन जे आहे, याच्यातून मिळत असतात. त्या काकीने सांगितलं, मॉर्निंग फिल्ड स्टेशन म्हणजे एक प्रकारचं माहेर आहे. याच्यामध्ये किती हॅपीनेस आहे माहिती आहे काय पहा. सासर म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये काय येतंय? मग अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि माहेर म्हणजे आपल्या आनंदाचं, हक्काचं ठिकाण. तसं हे हक्काचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी आपण सकाळच्या वेळेला जो वेळ घालतो, तो वेळ घालवल्यानंतर आपल्याला दिवसभर आनंद मिळत असतो. आता मी काय म्हटलं पहा, मन आपल्या शरीराला बरं करत असतंय. आपल्याकडे जवळ-जवळ 28-29 डॉक्टर आहेत. त्यांना माहिती आहे, पेशंट 2 प्रकारचे असतात. एक पेशंट असतंय, ते परफेक्ट असतंय. मग परफेक्ट पेशंट म्हणजे काय? डॉक्टरांनी सांगितलेली जी वेळ असते, त्यावेळीच औषध खाणार. त्यावेळेलाच इंजेक्शन घेणार. त्याचबरोबर पथ्य, पाणी, औषध वगैरे सगळं व्यवस्थित पाळणार. हे परफेक्ट पेशंट. परंतु त्या परफेक्ट पेशंटच्या मनामध्ये मात्र कायम शंका असते. औषध खाल्लं का नाही? हे झालं का नाही? हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. म्हणजे सतत त्या आजारामध्ये ते गुरफटून पडलेलं असते. सतत त्याच्या मनामध्ये एक प्रकारच्या अशा क्रिया सुरू असतात, की मला हा आजार झालेला आहे. मी आता ही गोळी खाल्लेला आहे. ही गोळी खायला पाहिजे. नाहीतर असं होईल, तसं होईल आणि याच्या दृष्टिकोनातूनच मग ते मानसिकतेकडे जातंय आणि त्याला एक प्रकारचा मानसिक आजार होतोय. दुसरं एक पेशंट असते डॉक्टर आणि हे जे पेशंट असतंय, हे पेशंट काय का पहा, सगळं व्यवस्थित करून देखील त्याला काही गुण येत नाही. मग ते सतत डॉक्टर वगैरे बदलत असतंय, परंतु कोणती चूक आहे? तर चूक कोणती असेल, तर त्याच्या मनाची चूक आहे. त्याचं मनच म्हणत नाही, की आता मी बरा झालेला आहे. मला आता मस्त वाटायला लागलंय. अशा संकल्पना म्हणजे हॅपीनेस आपल्या जर मनामध्ये निर्माण केला, तर सगळ्या गोष्टी आपोआपच निर्माण होऊ शकतात आणि दुसरं जे पेशंट असतंय, ते दुसरं पेशंट असंच असतंय. मनात आलं तर डॉक्टरांच्याकडे जायचं. मग सकाळची गोळी दुपारी खायची आणि दुपारची गोळी संध्याकाळी खायची. असं काही पेशंट असतात पहा. आणि परंतु हे जे पेशंट असतात, ही पेशंट काय करतात? स्वतःला कोणत्यातरी एका कामामध्ये गुंतवून घेतात. आणि ते आपल्या मनाला अशा प्रकारचा सतत इन्स्ट्रक्शन देत असतात. म्हणजे त्यांना वेळच नसतोय बऱ्याच वेळेला, की काम, 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 काम आणि त्याच्यामध्ये पहा डॉक्टरांनी दिलेले औषधं, गोळ्या वगैरे खातात ते, परंतु इतकं ते मनाला लावून घेत नाहीत. आणि त्यामुळं ते जे असतंय, तर रिकामं मन हे सैतानाचं घर असते पहा. मन रिकामं असेल, तर आपण एखाद्या गोष्टीवरती सतत त्याच्यावरतीच आपलं लक्ष जात असतंय. आपलं मन त्याच्यावरतीच जात असतंय. त्याला डॉक्टरांच्या भाषेमध्ये प्लेसिबो असं म्हणतात पहा. कारण त्या मनाचा भ्रम होत असतोय आणि स्वतःच आपणाला बरं होण्याच्या ऐवजी आपण काय पहा नॅचरली नैसर्गिक दृष्टिकोनातून आपोआप आपण विश्रांती घेतल्यानंतर काय होत असतंय, आपोआप आपली बॉडी रिकव्हर होत असते आणि ही एक नैसर्गिक शक्ती आहे. परंतु आपण मात्र सतत मनामध्ये जो विचार तुम्ही घ्याल, ज्या लोकांच्या सान्निध्यामध्ये असाल, ताईने म्हटलं पहा, इतकी सगळी लोकं चांगली आहेत. चांगल्या लोकांच्या जवळच चांगलं येतंय. त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात भौतिकशास्त्राच्या भाषेमध्ये. म्हणजे आपण जे इथं आलेलो आहोत, आपण जे इथं टिकून आहोत, बरेच लोक ह्यातून गेलेले आहेत. परंतु जे टिकून आहोत, ते टिकून असण्याचं कारण काय? आपण प्रत्येक जण एकमेकांच्या हृदयापासून असेल
किंवा आपल्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये एक लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे आणि ते लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला बांधून ठेवतंय. जसं एखादा व्यक्तीची मैत्री कुणाबरोबर होते, ज्याचे विचार समविचार आहेत त्यांच्याबरोबर. तसं आपल्यामध्ये जे विचार आहेत, ते विचार काय आहेत? आपण तर शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहूया, मन आपलं खंबीर करूया आणि त्याचबरोबर आजूबाजूला जी लोक आहेत, समाजामध्ये जे अनेक आजारी लोक आहेत, सतत त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दुःख पाहायला मिळतंय, त्यांच्यामध्ये आपण सुख निर्माण करायचं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं हास्य निर्माण करायचं आहे. कारण आपण अनेक लोकांना इथे घेऊन आलो आणि त्यांचे आजार कमी झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती जे हास्य आहे, ते हास्य तुम्हाला जगातील कितीही पैसा दिला, तर ते तुम्हाला मानसिक समाधान मिळू शकत नाही. आणि आता आपण मनाला सदृढ करून, मन खंबीर करून मानसिक सदृढता किंवा मानसिक खंबीरता आपणाला निर्माण करायची आहे. कारण मन आणि शरीर यांचं अतिशय जवळचं नातं आहे. जसं म्हटलं पहा, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत त्या. कारण नाण्याची एक बाजू जर मार्केटमध्ये घेऊन गेला, तर ते कोण घेणार नाही. त्याला दोन्ही बाजू असाव्या लागणार आहेत. जसं मन आणि शरीर हे देखील एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आता मगाशी एक शब्द उच्चारला पहा, तणाव. आता तणावाला आपण 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत. एक आपण तणावाला प्रतिसाद देतो आणि दुसरी गोष्ट आहे, ती विश्रांतीला प्रतिसाद देतो. आपण पहिली गोष्ट पाहूया, की तणावाला प्रतिसाद म्हणजे काय? समजा एखादा हिंस्त्र प्राणी तुमच्या समोर आला. मग तुमच्या समोर आल्यानंतर आपण काय करतो पहा, त्या जनावरापासून वाचवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये शक्ती निर्माण करतो. मग कोणत्या प्रकारची शक्ती निर्माण होते पहा, आपले ब्लड प्रेशर वाढलेलं असतंय. आपण नाक वगैरे फुगवतो. त्याच्यानंतर आपल्यामध्ये एक प्रकारची शक्ती, ताकद एकवटण्याचा प्रयत्न करून आपण त्या प्राण्याला काय करणार असतो, त्या प्राण्यापासून आपला बचाव करणार असतो. हे कधीतरी व्हायला पाहिजे. परंतु आत्ता काय झालंय पहा, आता ऑफिसमध्ये गेला, की त्या बॉसचं कटकट, त्या बॉसची बचावात्मक घ्यायला पाहिजे. आपले अनेक नातेवाईक आहेत. त्या नातेवाईकांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्यापासून आपल्याला बचाव करायला पाहिजे. अनेक समाजामध्ये लोक आहेत, त्यांच्यापासून आपल्याला बचाव करायला पाहिजे आणि हा सगळा जो तणाव आहे, तो तणाव दिवसभर आपल्या शरीरामध्ये राहत असतो आणि त्याचा परिणाम मग आपल्या हार्टवरती, किडनीवरती एखादा आजार होत असतो. परंतु दुसरी गोष्ट काय आहे पहा, आपण जर विश्रांतीच्या पिरियडमध्ये असलो, तर आपोआपच हा जो तणाव निर्माण होणार आहे, हा तणावापेक्षा आपल्याला नॅचरलदृष्ट्या, नैसर्गिकदृष्ट्याच आपल्या शरीरामध्ये जे आपलं शरीर आहे, ते शरीर काय करत असते पहा, नॅचरलदृष्ट्याच रिपेअरिंग करत असतंय. नैसर्गिकदृष्ट्या त्याच्यामध्ये दुरुस्ती करत असतंय आणि जर नॅचरलदृष्ट्या आपलं शरीर प्रत्येक वेळेला जर दुरुस्ती करायचं असेल आणि ह्या तणावापासून आपल्याला दूर जायचं असेल, तर आपण काही गोष्टी लगेच सोडून द्यायला पाहिजेत आणि काही गोष्टी आपल्या मनावरती घेता कामा नये. आपलं मनानं आपण खंबीर व्हायला पाहिजे. हा एक तणावाचा प्रतिसाद आहे. हा सातत्यानं प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे लागलेला आहे. प्रत्येक व्यक्ती काय करत असते पहा, आता सांगितलं ताईने, एक गोष्ट संपली की दुसरी गोष्ट आपल्या समोर मांडून ठेवलेली असते. परंतु आपण ती गोष्ट किती घ्यायची मनावरती हे आपण ठरवायचं. बॉसमध्ये गेल्यानंतर तुम्ही आपण जर चांगलं काम केलं, तर बॉस ओरडणारच नाही ना. बरोबर आहे का पहा? आपण जर आपल्या नातेवाईकांच्या मध्ये, घरातल्या सगळ्यांच्याच बरोबर जर आपले संबंध चांगले असेल, तर तुमच्या चेहऱ्यावरती हॅपीनेस दिसेल आणि जर हॅपीनेस दिसला, तर आपोआपच तुमच्याकडे हेल्थ येईल. परंतु आपण काय झालेलं आहे, आपण नुसता ताण-तणावाने याच्या प्रतिसादामध्ये आहे. त्यामुळं आपलं शरीर नैसर्गिकदृष्ट्या रिपेअर होत नाही आणि मग त्याच्यासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या गोळ्या घ्याव्या लागतात. आणि जर ते नैसर्गिकदृष्ट्या जर आपल्याला दुरुस्त करायचं असेल, तर आपणाला शतायुषी फॅमिलीसारखी फॅमिली, त्या फॅमिलीमध्ये जायला पाहिजे. त्या लोकांच्या मध्ये जायला पाहिजे आणि ते जे काही सांगतात, ते आपण ऐकायला पाहिजे आणि त्याच्या पाठीमागं आपल्या मनामध्ये श्रद्धा असायला पाहिजे.
श्रद्धा असल्यानंतर सगळ्या गोष्टी परिपूर्ण होत असतात, पूर्ण होत असतात. आणि दुसऱ्या बाजूला जे प्रतिसाद आहे तो विश्रांतीचा प्रतिसाद आहे. विश्रांतीचा प्रतिसाद म्हणजे सुरक्षितता आहे काय? आपण जे काम करतोय त्या ठिकाणी सुरक्षितता असेल तर आपलं मन रिलॅक्स होतंय. त्याच्यानंतर आपण समाधानी आहोत का? समाधान ही जी संकल्पना आहे ती तुमच्या मानण्यावरती आहे. आपण समाधानी कसं राहायचं आणि कसं राहायचं नाही. समाजामध्ये तुम्हाला माहीत आहे, काही लोक असतात पहा, ते समाधानी पण नसतात. सारखं सतत कट-कट, कट-कट सुरू असते आणि काही लोक असतात, ते मस्तपैकी शांत जीवन जगत असतात. कारण ह्याच वेळेला, ज्यावेळेला आपण शांत असतो, समाधान असतो, त्यावेळेला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपणाला माहीत आहे, डोपामाइन नावाचं जे संप्रेरक आहे, ते काय होत असते? सिक्रीट होत असतंय. हार्मोन सिक्रीट होत असतंय आणि त्यामध्ये पेशींची मग वाढ होत असते. आपल्या मनामध्ये चांगले विचार येत असतात आणि मनामध्ये जर चांगलं विचार यायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल, तर एक गोष्ट म्हणजे आपण मनानं खंबीर व्हायचं आहे आणि मनानं खंबीर व्हायचं असेल, तर आपणाला योग करण्याशिवाय पर्याय नाही. ध्यान, धारणा, समाधी आणि तुम्हाला सकाळी उठल्यानंतर असे काही शब्द तुमच्या कानावरती पडायला पाहिजेत, की त्या शब्दामध्ये पॉझिटिव्हनेस असायला पाहिजे. सातत्यानं त्याच्यामध्ये आपणाला अशा प्रकारचा प्रतिसाद असायला पाहिजे, चांगला प्रतिसाद असायला पाहिजे. तो प्रतिसाद घेऊन दिवसभर आपण आपलं शरीर काय करू शकतो? दुरुस्त करू शकतो. म्हणून मन हे सगळ्यात महत्त्वाचं. परंतु आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरांच्याकडे जातोय. परंतु आपण मानसिकदृष्ट्या आजारी किती जण आहोत, हे आपण अजून देखील पाहिलेलं नाही. WHO म्हणतंय 70% लोक भारतातील हे मानसिक आजार आहेत त्यांना. आणि ह्या मानसिक आजाराच्या होण्याचं कारण म्हणजे ताण-तणाव असेल किंवा आपण देणारा प्रतिसाद आणि आपल्याला मिळणारा प्रतिसाद आहे. म्हणून आपण मनानं सदृढ होऊया. खंबीर होऊया आणि एकदा का तुम्ही मनानं सदृढ आणि खंबीर झाला, तर कोणताही आजार झाला तरी त्या आजाराला पळवून लावण्याचं काम आपलं मन करू शकतंय. थँक यू. जोरदार क्लॅप करू आपण धनाजी सरांसाठी. कारण का की एक लक्षात घ्या, लाख मुलाचं नाही हो, करोडो मुलांचं शरीर आहे. त्या करोडो किती आहेत हे पण माहिती नाहीये. पण एक छोट्या-छोट्या गोष्टी आपण सुख मानण्यात असतं. सुख मानण्यात असतं ना, तर मग ते मानायला पाहिजे. व्यक्ती आपल्याला बदलायला तयार नाही, सगळ्यांना बदलायला तयार आहे. दुनियेला बदलायला तयार आहे. आपण बदलायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी होत राहतात, ज्या तुमच्या मनासारख्या नसतात. पण त्या मनासारख्या नसणाऱ्या गोष्टींना आपल्याला दुर्लक्ष करता यायला पाहिजे त्या मनाला. कारण आपल्या मनात ना 60 ते 80,000 विचार रोज येत असतात. कुठल्या विचारांचा मागोवा घेणार तुम्ही? आणि प्रत्येक विचारांचा जर मागोवा घेत राहिला, तर बॉडीला ना स्वतःवर काम करायला, रिपेरी करायला कशालाच वाव ठेवत नाही आपण. त्याच्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या मनाला मनावर घेऊन, मनामध्ये चांगल्याच विचारांचा मागोवा घेऊन, ऑल्वेज पॉझिटिव्ह राहून, म्हणजे आपण एवढं दुर्लक्ष करतो ना, एखादी गोष्ट नको असणाऱ्या गोष्टींकडे बघून आपण इतकं स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि मग आपण आजारी पडतो. मग आजारी नाही पडायचंय आपल्याला. तर पडलेलं आहे त्यातनं बाहेर पडायचंय. करा मनावर काम. करा मनावर काम म्हणजे फक्त रवा जे लोक मनावर काम करायला लागलेत त्यांच्याबरोबर तुमचं मन स्ट्रॉंग होतं. आणि हेच मन मनाला मनावर घेऊन सगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकतं. ओके. चलो आज आज उद्याचा टॉपिक आहे कन्सिस्टन्सी. आज धनाजी सरांनी सांगितलं बघा की कन्सिस्टन्सी पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये त्यावेळेला त्याला प्रगल्भता येत्या. मग आपल्याला पण ना कन्सिस्टन्सी हे ऐकायला पाहिजे. का कन्सिस्टन्सी पाहिजे? म्हणजे सातत्य. कन्सिस्टन्सी म्हणजे तर आपण सातत्य कुठल्याही गोष्टीमध्ये का पाहिजे हा टॉपिक उद्याला असणार आहे. तर खूप लोकांना मदत करू. उद्या संध्याकाळी हो